दरम्यान आशिष शेलार यांच्या आरोपांना काँग्रेस नेते नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलंय। आमच्या भागामध्ये मुस्लिम नाहीत, शेलारांनी हवेत फेकणे बंद करावं अशी टीका पटोले यांनी केली। निवडणूक आयोग बीजेपीचा कार्यकर्ता कसा झाला हे आता देशाच्या लोकांना कळलंय असं सुद्धा नाना पटोले म्हणाले। त्यांना हेच माहित नाही आमच्या भागात मुस्लिमांची संख्याच नाही आहे, त्याच्यामुळे ते हवेत फेकणं त्यांनी बंद करावं। एक मूळ प्रश्न असा आहे की जात धर्म हे जे वापरून ज्या पद्धतीनं या बलशाली मताचा जो वापर या लोकशाहीमध्ये होत होता त्याला कसं यांनी कमजोर केलं, निवडणूक आयोग बीजेपीचा कार्यकर्ता कसा झाला हे आता देशाच्या लोकांना कळलेलं आहे। आपण पाहिलं की महाविकास आघाडीचा जो मोर्चा होता त्या मोर्चामध्ये आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो, भाजप काय त्याच्यामध्ये पुढे येत आहे? भाजपने उत्तर दिलं पाहिजे, भाजपला या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे। निवडणूक आयोगाने उत्तर द्यायचं आहे, भाजपने नाही द्यायचं उत्तर, म्हणजेच दाल में काला है। यावरच मनसे नेता संदीप देशपांडे यांनी सुद्धा आशिष शेलारांना टोला लगावलाय। शेलारांनी आमचा आरोप मान्य केला असा टोला देशपांडेंनी लगावला। आशिष शेलारांनी शिवतीर्थवर येऊन दुबार मतदारांची तपासणी करावी असं आव्हान देशपांडेंनी शेलारांना दिलंय। लोढांचा कर्मचारी प्रभाकर पाटील कल्याणमध्ये मतदान करतात आणि लोढांसाठी पण करतात, मग लोढांवर गुन्हा दाखल करायचा का? लोढा राजीनामा देणार का असा सवाल देशपांडेंनी विचारलाय। ज्या पद्धतीने त्यांनी एक मांडलं की जो काय गठ्ठा दाखवला, फक्त हिंदू दुबारच मतदार दाखवले, तर त्या गठ्ठा बघायला आशिष शेलार आले होते का तिकडे की तिथे